नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि विकेंडच्या वारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायवी ठाणे आणि आधी तर तुम्हाला एक कॉमेंट दाखवते. असली एपिक कॉमेंट आहे ना, एक नंबर. आपलंच कोणतरी दिसतंय. पण त्या ताईंना मला एकच रिक्वेस्ट करायची आहे की ताई, त्या भामटीला पण उगाच चढवू नका. ती पण काही छान बिन काय नाही आहे, एक नंबरची आहे ती पण. खिंकाळणारी हम्मा. एनिवेज, कॉमेंट बघून घ्या. हो ताई, असं कसं बोलता हो तिला? तिला तिकडचं भगतपुरीचं पार्वता मानेच बनायचंय की. बघितलं नाही का, सगळंच कॉपी करते ती. ती किती म्हणाली मी कॉपी नाही करत तरी ती कॉपी करते घोडी. मशाल मशालला नाही कॉपी करू शकली बाबा. म्हणजे ॲक्च्युली तिला तो मण्यारच हवा होता, पण मण्यार गेला आणि मशाल पदरी पडला. मण्यारसारखा मशालला बनवेन म्हणते, पण मशाल काय नाही जमत आहे बाबा. काय बाबा, नुसता बसलेला असतो, काय काम नाही धंदा. लोक कसं काय करतात काय माहिती, घरकाम वगैरे करायला लागले वाटतं का, वेडबिगारी झाली वाटतं. वेडबिगारीवर जातात. दिवसभर घरी नसतो म्हणे, आम्ही दिवसभर घरी नसतो, घराकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळत, किती दिवस झाले घराकडे लक्षच नाही, आम्ही सकाळी कामाला जातो तर संध्याकाळी येतो. आत्ताच मी आणि त्या दिवशी बोलता बोलता बोलली की घरकाम करून आली म्हणून. असलं काय पकडलं वाटतं हिने स्वतःच्याकडे घरकामाला. म्हणजे ते भांडी घासायला वाईट येऊन ही दुसरीकडे भांडी घासायला जाते वाटतं. ते काम ही भामटी नक्कीच करू शकते. खूप कामासाठी म्हणे गरज होती आणि स्वप्न बघितलं ना, एकदम म्हणजे एकदम सेम टू सेम बोंबाड. काय तर म्हणे की आमचं एक स्वप्नपूर्तीसाठी आम्ही जात आहोत, आमचं आज एक स्वप्न पूर्ण झालं, आम्हाला खूप गरज होती म्हणून आम्ही घेतली आहे ती गाडी. होणा मशाल मशाल एक नाही की दोन नाही. अरे बापरे, कसला मशाल ठोंबा. मळी तोंडात भरली की बापरे, तोंड त्याचं उघडत नाही, नुसतं ऑप करून बसलेला असतो. होप. चला, त्या पॉईंटसाठीच रादर आज पॉडकास्ट बनवते, पण तो आपण नंतर घेऊया, कारण स्टेप बाय स्टेप म्हणजे आपण सिक्वेन्स वाईज आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिले सुरू करूया आपण कुंपवनात गाय शिरली. कुंपवनात असं तर कुंपवनात आमच्या कोणी शिरत नाही, पण असं कसं काय गाय शिरली. ती बघा म्हैस, असं कसं म्हैस म्हणजे ती बघा म्हैस म्हणजे म्हैस तिथेच बसलेली असते. म्हैस घोड्यासारखे आवाज करणारी आणि काय म्हणते की म्हैस आली बघा आणि ही शिरली असेल मशाल, हीच शिरली असेल. अरे पण तू तर फुल एकदम कॉन्फिडंट होतीस ना, एकदम मोठा एकदम काहीतरी ढाचे देत होती की नाही एकदम छान दिसतं, असंच करतात आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे आणि ते तुम्ही किती म्हणाला तरी असं साड्या लावतात. अरे ते साड्या पण गेल्या आणि काय सगळंच गेलं आणि घुसली कुंपवनात. असं ना उगाचच काहीतरी असं येड्यासारखं केलं ना, कोणाला तरी खिजवायला किंवा कोणाला तरी दाखवायला, कोणाला तरी येडा बनवायला की आपण कसले काय भारी आहोत आणि आपल्याला सगळी दुनियाभरची अक्कल आहे, कोणाचं काय ऐकलं नाही ना आणि बेअक्कलीसारखं फक्त आणि फक्त कॉपी करायला गेलं ना की हे असंच होतं. कुंपवण म्हणजे झालं ते वाईट झालं विचार. म्हणजे ते काही पीक आणि जे काही थोडंफार येणार होतं त्याची नासधूस झाली. एकाने तर हिला म्हणजे हिचे भक्त पण नेक्स्ट लेवल आहेत. एकीने तर कॉमेंट केली आहे की मस्त ताई, चांगलं झालं, असं समजून सोडून दे. गोमुखाला लागलं, गाईच्या मुखाला लागलं, ही चांगलीच गोष्ट आहे. अरे बापरे, खरंच रे बाबा. मग असं जर असेल तर मग काही हिचं तर काही असं हिने लावलं आणि काही आलं की गायच खाऊ दे ना. गायला दान म्हणजे चांगलं होईल हिचं. चांगलं गोमुखाला लागलं असं मग प्रत्येकजण आपलं सगळ्यांचं गाय खाऊन जाऊ दे. काय काय बोलतात भामटीचे भक्त, भामटीसारखेच येड्या राऊंडचे. आणि त्या चिऊशला काहीतरी 52% मिळाले, तर ते एकदम छान मिळाले त्याला, खूपच छान मिळाले. म्हणजे त्याला तसं ट्युशन होती आणि असं सपोर्ट होता, क्लासेस लावले होते, पण सगळं म्हणजे गावच्या मानाने, म्हणजे गावच्या इथे असं इकडच्या ह्याच्याप्रमाणे चांगलंच मिळाले, खूप छान मिळाले. आपल्याला काय पास होण्याशी मतलब. पण तसं तर तो हुशारच आहे, म्हणजे बाकी इतर कामात तर हुशारी आहे. ठीक आहे, शिक्षणच सगळं काही नसतं असं आपण म्हणू शकतो की बाबा दुसरं काहीतरी स्किल आहे तर तो ते करू शकतो आणि नक्कीच त्याच्यामध्ये ते स्किल आहे. ज्ञानी बाबा म्हणते ना ही, त्याला चढवत असते नुसती ज्ञानी बाबा करून. ॲटलिस्ट ते तरी आहे. पण तू मसल्याला बघ बाई, त्याचं बघ, काय नाही त्याला काही येत नाही, फक्त हातावर धरून मळण्याशिवाय. नुसता आपला तोंडात असा टाकतो.
आणि दुसऱ्याच्या मुलांचे टक्के आणि त्याचं काय आणि कशाला उगाचच लोकांना जज करायला. चांगलं पण नको आणि वाईटच नको. स्वतःचं स्वतः कर, तू तेरा देख, स्वतःचं बघ. तुझ्या पोराला शाळेत घाल आधी, नुसतं ते पण बापासारखं आवारा गर्दी करत फिरणार वाटतं. काम नाही धंदे कसलं काय. म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. बेसिक गोष्टींचं म्हणजे यांच्याकडे काय नाही आहे, ठिकाणा नाही आहे ना डोक्यावर. आता हे भाड्याने वगैरे आहे, भाडीने घेतलंय ती गोष्ट वेगळी, बट स्वतःचं असं काही छप्पर नाही आहे. त्या मुलाचं शिक्षण ते तिथेच चालू केलेली शाळा ती हे करून सोडून सगळं इथे आली आहे. नवऱ्याला नोकरी नाही, काय नाही, आणि स्वप्न पूर्ण करतायत. काय स्वप्न म्हणजे बेसिक माणसाचं नाही. आणि यांची काय गाडी बिडी करणी, काय गाडी म्हणण्यापेक्षा टू व्हीलर, हिचं कसलं काय गाडी असं बोलली की माहीत नाही हिने काय कुठली गाडी घेतली. ती पण घेण्याआधी जरा बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायचं ना. आधी काय कसं काय कुठून आलं, काय केलं, ते त्या गोष्टीचा तरी थोडा अंदाजा आला पाहिजे बाबा. ही पण म्हटलं ना एकदम नंदूसारखी. तिचं कसं काय एका मागे एक आपली सुटलीच आहे. कुठून येत आहे, काय येत आहे, कर्जबाजारी आहेत की काय, कुठले तुकडे विकतायत की काय विकतायत की आणि काय स्वतःला विकतायत, काय माहिती नाही. आपलं फक्त आपलं घेत सुटायचं. ती तिच्या लेवलवर येण्यासारखी मुलींना झडपीच्या शाळेत म्हणजे तिकडच्या झडपी वजा शाळेत घालून आपली त्यांचे पैसे खाऊन बंगले बांधते, गार्डन करते, काय घेते करते, ह्याची टोपी त्याला फिरवून. ही ते हिच्या लेवलवर, आणि ही तर मातीच खाते. हिला काय ते जमे ना. तिच्याकडे मण्यार आहे, तुझ्याकडे बुजवी मशाल आहे. अरे बाप रे, मण्यारची स्वप्न मशालकडनं पूर्ण करायला बघते रे भामटी. अरे 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 तर हे आपल्यामध्ये आणि तापल्यामध्ये आणि अशामध्ये आणि तशामध्ये काय तर म्हणे आपल्यामध्ये लोणचं करत नाही ना, वळा मशाल. आपल्यामध्ये लोणचं नाही करत ना, वळा मशाल. आणि तो एक आता जेव्हा वरण भात करणार ना तेव्हाच आपण लोणचं करायचं आहे. काय जोक मारा हलकट देऊ काय, येडपटकुटचा आहे काय जोक मारतो. काय हसायला पण येणार नाही, असला फ्लॉप मास्टर आहे. फेक काढते तोंडातलं थुक. ओ मुंह में भरा है ना, वो जरा थूक के बात करो भाई साहब. बाई हा काय प्रकार. आपल्यामध्ये असं नाही आणि आपल्यामध्ये तसं नाही, आपल्यामध्ये लोणचं नाही करत कोणी. नाही इथे यायचं नाही बोलत. आधीच सांगते की हो असतं असो, आमच्यामध्ये पण आहे, असं नाही करत. तुमच्यामध्ये आहे ना तर तुमच्यामध्ये असेल ते, पण भामटीचा प्रकारच वेगळा आहे. भामटी किस्सी की नाही आहे. तर तिच्या कुठल्याही गोष्टीवरून आमच्यामध्ये पण असंच असतं, आमच्या या साईडला असं असतं असं बोलत आलात ना तिथेच उडवणार. समजलं ना, तिथेच कमेंट सटाक. काय तर म्हणे की मी लहानपणापासूनच असं ना देवीच्या देवळात जाते आणि आमच्याकडे काही असलं ना तर आम्ही ना लहानपणापासून आम्हाला ती सवयच आहे. आम्ही देवळात त्या नेतोच आणि तेच सुरुवात करतो. आणि भाऊची पण तिथेच नेली होती. भाऊची पहिली गाडी, दुसरी गाडी सगळं आम्ही तिथेच केलं होतं. हो का, कुठे जरा परत बोल. चौथीमध्ये नाही, लहानपणापासून जन्मापासून. अच्छा, तुझी मम्मी असल्यापासून. पप्पा पण. अच्छा, आणि काय किती भाऊची पण नेलेली काय. अच्छा, आता जर उलटी फिरलीस साटकन म्हणजे ना तेच तुमच्याच भाषेत तुमची ना अशी हासडून हातात दिली पाहिजे. अरे कुठून शिकता इतकं खोटं बोलायला आणि इतकं म्हणजे खाली पडायला. कसं जमतं तुम्हाला. एक खानदानी म्हणजे इतकं घाण आहे ना, इतकं चनी लेवलचं आहे ना. बाप रे, इतके खोटारडे. एकाला असं ना म्हणता येणार नाही की बाबा कोणावर तरस खाण्याच्या लायकीचे नाही आहे. त्यांना तर ना रट्टेच दिले पाहिजे ना, हाकललं पाहिजे. यांच्या पूर्ण खानदानाला ना तिथे म्हणजे टाकलं पण असेल लोकांनी. म्हणूनच कुठे तोंड घेऊन उचकटून यांना कोण उभं नाही करत. काय ती आईस पण त्या बोंबाडची वडापाव मम्मी बंद करून बसलेली असते. हिची पण तीच हालत आहे. इकडून तिकडे आपलं जिथं लात पडेल तिथे जाऊन बसते आपली डोंबाऱ्यासारखी. बघा ना कसं माणसाला काय लाज काय ग. तूच होतीस ना ग शाणे. खट्टरवाली आणि खट्टर. लास्ट टाईम आत्ता 3 महिन्यापूर्वी एक्सप्लेनेशन दिलं होतं की कोणतरी सावकाराने म्हणे हिच्या पप्पाला सांगितलं, पप्पा टप्पा खेळत होते तर टप्पा जरा बाजूला ठेवा आणि म्हणजे आमचा मान ठेवा आणि चला जरा देवळात वगैरे. तर त्यांचं इन्व्हिटेशन म्हणून आम्ही गेलेलो, नाही तर आम्ही खट्टर आहे बाई, आम्ही नाही जात. खट्टर लोक आमच्या पप्पांना आवडत नाही, आमच्या पप्पांना असं चालत नाही. आम्ही सगळे उपवास तपास ठेवतो. आमच्याकडे असं दसरा वगैरे असं आमच्यामध्ये असं करतात, आमच्यामध्ये तसं करतात, पण आम्ही खट्टर आहे. आम्ही नाही करत.
मग भाऊला आवडत नाही. भाऊ आमचा एकदम विरोधात होता. त्याला नाही आवडलं. मशालबद्दल सांगितलं तर आम्ही खट्टर आहे असं नाही, आम्ही खट्टर आहे खट्टर आहे. आता कुठे गेलं ग खट्टर? खेचर कुठची घोडी गाढवीण असं म्हणजे ना, अशी वाटते ना, अशी म्हणजे कसली बाई, कसलं म्हणजे अशी डोक्यात गेली ना. किती ते यार तुम्ही काही करा पण ना ही फालतूगिरी खपवून नाही घेणार ना भामटे तुझी. आणि कोणालाच कसं नाही, कोण आहेत ते लोक जाऊन तिथे मोठे तिला दुवा देत आहेत आणि हा तुझं असंच होऊ दे तसंच होऊ दे. काय रे तुम्ही लोक चाटू लोक, थुकलेले चाटायची पण लायकी नाही तुमची. बेशरम रिकाम टेकडे तुम्ही पण त्याच लेवलचे असणार आहे म्हणून जाऊन चाटता तिची. शी 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 आथू. आणि ना करायचं ते करायचं ठीक आहे, चल बाई तू काहीतरी करते देवाचं वगैरे त्याच्याबद्दल पण माझं काय म्हणणं नाही. पण काय तर अवतार वगैरे काहीतरी जरा आपण ज्या ह्याचं करतोय तर मग जरा तो तरी विचार करायचा. काय अवतार करून गेलेली बाप रे, काय तो फ्रॉक आणि काय ते घालून आणि कसा तो अवतार. घाण नुसती. तू नाही करत ना तेच बरं आहे, तू काय करू पण नको. नाही आहे तुला तर तू कोणच नाही घेणार, कोणच नाही उभं करणार. तिकडचे हाकलतात खट्टर म्हणून, तुला काय खट्टर बिट्टर काय नाही. तिकडून हाकलतात पप्पा, तिथे पप्पांना डिस्टर्ब होतं तुझ्यामुळे म्हणून तुला हाकलायला त्यांनी खट्टरचं ते हे काढलंय काहीतरी एक्सक्यूज शोधून. आणि आम्हाला तुझे हे असलं घाण अवतार आणि असलं तसलं आमच्या इथे नाही चालत. काय एरवी तुला बरं सगळं काय हे करायला येतं. ते कसं ते भिकार अवतारात गेलेली मोठी 1 लाखाची गाडी घेतली सांगते, पण ते अवतार कसं करून गेली होती. जायचं ना जरा, ओटी भरायला गेलेलीस ना, जरा व्यवस्थित जायचं. जे करतेस ते जरा व्यवस्थित कर. नुसते 4 फोटो आणून लावले घरात म्हणून होत नाही. सगळीकडचा माल खायला बघणारी भामटी, तुझं नाव बरोबर ठेवलं, 1 नंबरची भामटी बाई आहे, भुरटी बाई आहे. लोकांच्या इमोशन्सशी खेळते. आणि आमच्या इथे ना, आमच्या तर ह्याच्या देवतांच्या ह्याच्या त्याच्यामध्ये ना घुसायचा प्रयत्न पण करू नकोस तू, समजली ना. काय ते एक ठरव तुझं. आणि जर करतेस ना कुठली गोष्ट तर शिद्दत नाही कर, एकदम मनापासून व्यवस्थित कर. ठगवायला आणि कमवायला करू नकोस, नाही तर ह्याच्यापेक्षा बत्तर. यावेळेला ना फक्त शेत खाऊन गेली आहे गाय. ह्याच्या पुढे जर असं फालतूगिरी केलीस ना, अशी उलटेल ना, बुलडोजर फिरेल अख्खा, समजली का. जास्ती लाडात नको येऊ. देव देवता धर्म जात हे सगळं खेळ वाटला काय या लोकांना. काही मनाचं असं म्हणजे ह्यांच्या भावना दुखवतात, आमच्या भावनांचं काय. हिने येऊन कोणाची या भावना दुखवाव्यात, हिने येऊन काही करावं. सगळ्या गोष्टीचं आम्ही नाही बोलायचं, आम्ही नाही हे करायचं, आमचं हे टेन्शन, आम्हाला टेन्शन. आणि हिचं काय, हिच्यासारख्या लोकांचं काय. हे नाही आमच्या भावना दुखवत, हे नाही असं वागून फालतू आमच्या ह्याच्यावरती खातायत. बेशरम खातेस, लाज नाही वाटत. कशी वागतेस, कशी राहतेस, हे चालतं. आता कुठे तुझे खट्टर. कसं काय तुझ्या वहिनीने सगळं एक्सेप्ट केलं. तुझा भाऊ तर खूप मोठा शाणा बनतो ना, तूच सांगितलंस ना त्याला नाही आवडत आणि त्याला नाही, असं नाही तसं नाही. मग कशाला आली तुझी वहिनी तोंड उचकटून. वहिनी लिहिता नाही येत, बोलता नाही येत, वागता नाही येत, कसली नाही समज. आली मोठी. भाऊने दिले का उधार, हां म्हणून भाऊला एवढा मोठेपणा. तशी पण तुला उधारीची खायची सवयच आहे. तू कुठून आणणार ग. 6 महिने झाले नवरा घरात बसून आहे तुझा. तिथून पण काय पैसे, किती नवीन नोकरी पकडली होती ना, तिथून असा किती पैसा मिळाला असणार. पहिल्या नोकरीतनं जो काय मिळाला होता तो तर तुझा संपत आलेला. तूच म्हणाली की जा मुंबईला असं आणि तसं आणि मला असा त्रास होत होता. अरे तुमची मुंबई काय, तुम्ही कुठेही गेलात ना तुमच्या लेखी कुठला एक 54 पण नाही उरणार. कारण तुमची पद्धतच अशी आहे, तुमची लेवलच अशी आहे. तुम्ही आहातच त्या लायकीचे. तुम्हाला अक्कल नाही आहे, सारासार विचार करण्याची ताकद नाही आहे. कसला संसार करणार. फॅट 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 बायलवेडा. भाभी लवर. भाभी दिसली, भाभीच्या प्रेमात पडला, बास. भाभीच्या जीवावर उड्या मारणार होता. भाभीचे वेगळेच प्लॅन चालू होते, भाभीला वेगळाच इंटरेस्ट. त्यांना वाटलं असंच आपण एकमेकांचे इंटरेस्ट आपण मॅच करून आपण आयुष्य काढू. असं नाही. आयुष्य काढायला ना खायची लेवल आणावी लागते, काहीतरी खाण्यासाठी कष्ट करावे लागतात. असंच नाही होत. पप्पा मी जिंकले, पप्पा मी जिंकले, फायनली पप्पा मी प्रेग्नेंट आहे, पप्पा मी पोटशी, पप्पा मशाल बाहेर रडतात, मी आत रडते, पप्पा मी आत रडते, पप्पा मशाल बाहेर रडतात, पप्पा म्हणजे गाय नाहीत खावतात, पप्पा मी काय करू. पप्पा टोमॅटो खोतच होते, पप्पा टोमॅटोचं सार करणार होते, 1 रुपया करून टोमॅटोचं बोलत होतं, टोमॅटोसाठी पैसेच बोलत होते. पप्पा मी विचार करत होती आता मी टोमॅटोचं झाड लावणार आणि ते कसं खरं दाखवणार पप्पा की कसं टोमॅटोचं सार करते मी. पण ते काय कुसली म्हैस, काय कुसली म्हैशीच्या आकड्यात
आणि माझं सगळं सगळं टोमॅटो खाऊन टाकले. मी हरले पप्पा, मी हरले. तेव्हा मी जिंकले होते पप्पा, आता मी हरले पप्पा. अरे 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 अरे, हरली ग, हरली पप्पाची लेक. दुसरी कुठे आहे? तिला तर एकदम हद्दपारच केलं दिसते. हिच्या नादात हिने, ह्या खोट्या बाईने तिला पूर्ण तोडूनच टाकली वाटतं. इथे येऊन बसली म्हणजे आता ती थोडीफार तरी मध्ये मध्ये येत होती असेल, ती पण येणार नाही आता. असली ही तर म्हणजे त्या बोंबडापेक्षा पण महा आहे ही पोचलेली ही भामटी. हिने सगळं ना असं आपल्याकडे हे केलं काहीतरी येडा बनवून, आणि त्या बहिणीचे सगळे नाते संबंध तिला दुरावून टाकले. असली ही पक्की शहाणी. आणि हिचा खट्टर भाऊ हिला जवळ करतोय हिला, आणि ती एवढं तिने सगळं सांभाळून, तिने सगळं घरच्यांची लाज राखून, त्यांच्या ह्याचं सगळं हे करून, स्वतःच्या रीतीभाती सांभाळून ती करते, तर तिला हिने नकोशी करून टाकली. ह्या लेवलवर ही अशी पॉलिटिक्स करणारी बाई. ही काय दिसते तशी नाही आहे म्हणून सांगते. हिला ना अजिबातच काही समजू नका आणि सिंपती वगैरे काही देऊ नका. पक्की लबाड आहे ही. आणि ती देवीला पण गेलेली ना, तर 10 वेळा ते बोलून दाखवत होती. त्या देवीला ही ह्यासाठी जाते कारण ती हिचं काहीतरी असं हिला वाटतं की हिचं नवसाला वगैरे नवस करून येते, आपलं काहीतरी भीक मागून येते. 1 नंबरची जन्मताच आहे ही मायदे. त्याच्यामुळे ही जाते तिथे आणि तेवढ्यापुरतं 10 वेळा बोलून दाखवलं असेल की नवसाला पावते, जे पाहिजे ते देते म्हणून. बाकी काय नाही हिचा, काय स्वतःचं काही मतलब असल्याशिवाय ही काय नाही, कोणाचीच नाही आहे. मी वारंवार बोलते, ही कोणाचीच नाही आहे. हिला जिथे भीक मिळते ना तिथे ही तिकडची होते तेवढ्यापुरतं. कॉन्टेंटसाठी ही काहीही करू शकते, कुठलीही लेवल. हे शिकली आहे ती तिच्या नंदूकडून, आका पार्वता मानेकडनं. पापड वाळत घालते आणि तो एक फॅप. शी, त्याने वाळत घातलेले पापड कोण खाईल? त्याच्यामध्ये मध्येच पडत असेल केसरची पुडिया तोंडातनं, मध्येच असं लाल दिसलं, ही सांगेल मिरची आहे, पण ते मिरची नसेल, दुसरंच काहीतरी असेल. काम कर रे, काम कर जरा, काम धंद्याला जा. बरा नाही वाटत? लाज नाही वाटत का? नुसता घरात बसून मण्यार होणार नाही आहे तुझा आपोआप. तो घरात बसतो, तो त्याची वेगळी आहे. तो फ्लक्झमबर्गमध्ये बसलाय आणि ट्रान्समध्ये. आणि तू कुठे बसलाय? भाड्याच्या घरात, भाडीबरोबर. उद्या मावशीचं सटकलं ना, काढेल बाहेर शेती सकट मुळापासून उपटून तुला. त्याच्यामुळे ना हिच्या नादाला लागू नको. जरा स्वतःचं काहीतरी कर, कामधंदा कर. आणि स्वतःचं म्हणजे स्वतःचं करा काहीतरी, लोकांच्या जीवावर नको. आम्हाला हे करायचं आणि आम्हाला ते करायचे. जे स्वतः भिकारी आहेत ते तुम्हाला काय देणार आहेत? यांच्या मोठ्या मोठ्या अपेक्षा आणि भक्तपणे ले चढाव, ले मस्त एकदम. आता तुझं हे होणार आणि तुझं घर होऊ दे आणि ते, आणि आमचा फुल सपोर्ट आहे. तुमचं करा नागड्यांनो. बोलली असते आता, ग बसा फट निकल अडेन. सिरियसली म्हणजे हे ना, असल्या लोकांना चढवणारे असतात ना, त्यांची मला खरंच कमाल तर वाटतेच, पण चीड येते, चीड अक्षरशः. कसलं काय म्हणजे खरंच तुम्हाला कळतं का तुम्ही कसला पांडा पाडताय आणि कोणाला चढवताय? आणि काय त्या माणसाला तुम्ही अजून त्या निगरगठ्ठ आणि गुड फॉर नथिंग युजलेस व्यक्तीला अजून युजलेस बनवताय. आणि ते नवीन दिवसाची जुनी सुरुवात बरोबर ही अजून ते चला बोलायला पण शिकली आहे त्या बोंबड्यासारखी. नुसतं वैताग. आज पण ती इतकं चला बोंबडा म्हणत होता की मला इतका वैताग आला. असं वाटत होती, बाई नाही चालायचं यार तुझ्याबरोबर, काय चला दिमाग खराब. तशी ही तर तिच्या, आणि बोलली ना 4 पावलं पुढची आहे ती. चला म्हणून कुठेतरी चलते तरी ही तर चलतच नाही, डायरेक्ट व्हिडिओच एंड करून टाकते. आता चला, आता आपलं सगळं झालं इथलं, आता आपण आहे ना इकडचं आता देवीचं वगैरे, आणि आता घरची कामं आहेत, तर आता घरी जाऊया आणि घरी मी कसं सगळं काम वगैरे आवरते ते तुम्हाला दाखवते. चला फिनिश कट एकदम. कसलं म्हणजे ना, किती खोटेपणा, किती ते एंड करायला नाही जमत, सुरुवात करायला नाही जमत, काय नाही जमत ग भामटे तुला. बंद कर फालतूपणा. आणि ना घाण नको करूस समाजात, समजली का? तुमच्या घरात आहे ना ती घाण, ती घरातच ठेवा. नुसतं यूट्यूबवर आपलं ह्यांनी मलमूत्र विसर्जन जागा बनवून टाकली यूट्यूबची. बघू आता काय कामासाठी आणली आणि काय काम करते. आता रॅपिडो तर बंदच झालं आहे, त्याच्यामुळे ते तर काय शक्यता नाहीच आहे. आता काय त्याच्यामध्ये वडापावची गाडी लावते आणि माल भरून नेते की आणि काय ते कळेलच येत्या दिवसामध्ये. ही पण आपलं एक पुडी सोडते. ट्रेनिंग कोणाकडनं घेतली आहे? तर
आता अजूनही वेळ गेलेली नाही आहे मंडळी, जागे व्हा आणि समजा. तिला आता आळा बसत नाही, आवर घालता येत नाही आहे, कारण ती ऑलरेडी आता म्हणजे सेट झाली. तर हिला अजून सेट होऊ देऊ नका, वेळीच आवर घाला, घाण नको आपल्याला इथे, समजलं ना. तुम्ही आहातच तेवढे हुशार. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल, कारण हे खट्टरवालं आहे ना, हे काही मला जमत नाही. आणि ना त्याच्यात तिचा तो अवतार आणि तिचा तो ते कपडे आणि ते काय ते करून गेलेली आणि तिथे हुशाऱ्या वगैरे करत होती आणि इथे येतात आणि तुम्ही बघू शकता आणि भक्त आले आहेत आणि इथे भक्तांची रांग लागते वगैरे. जा ना चल ना चल. सो त्यामुळे हिचा नंबर लावावासा वाटला, कारण अक्षरशः सहनशक्तीच्या बाहेरची आहे ही भामटी घोडी कुठची. असो, भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.